नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. 4च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अशोक खरात प्रकरणात ज्या राजकीय लोकांचं नाव जोडलेलं आहे त्यांच्यावर राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती. कॅप्टन खरात कोल्ह्याचे कान तांत्रिक विधीसाठी वापरायचा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गंभीर आरोप. समितीने SIT प्रमुख तेजस्विनी सातपुतेंना दिले महत्त्वाचे पुरावे. सातारा जिल्हा परिषदेत महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे अध्यक्षपदी विराजमान, तर भाजपचे राजू भोसले उपाध्यक्ष. भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक अश्लील व्हिडिओ समोर. यानंतर आता पुण्यातील गुलाबो गँगच्या वतीने जोडे मारो आंदोलन. रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी. मनमाडमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन. रक्तदान शिबिराला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पपई पिकासह कांदा बियाण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वादळामुळे मळसूर येथे वीज पुरवठा खंडित. वर्ध्यात रस्त्याचं काम 2.5 वर्षांपासून रखडल्याने जनआक्रोश. नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. काम तात्काळ सुरू झालं नाही तर आंदोलकांकडून उपोषणाचा इशारा. जळगावच्या चोपड्यात 13 महा ई सेवा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल. प्रत्यक्षात केळी लागवड नसतानाही केळी पिकाचा विमा काढण्यात आल्याचं समोर. केंद्र आणि राज्य सरकारची सुमारे 30 कोटी रुपयांची फसवणूक होण्याची शक्यता. अकोल्याच्या पातूर रोडवरील शेतात वाळलेल्या गवताला आग. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. नांदेडमध्ये 2 गावठी पिस्तूल, 3 मॅगझिनसह 10 काडतुस असा शस्त्रसाठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेकडून सापळा रचून आरोपी रवी ठाकूरला अटक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.